नमस्कार मित्रांनो, कमळीचा आगामी भागांमध्ये असं काही आपल्याला बघायला मिळणार आहे ज्यामुळे कमळी आणि ऋषी यांच्यात प्रेमकथेचा ताबडतोब उलटफेर होणार आहे। एकीकडे प्रेमाचा रंग चढलेला आहे तर दुसरीकडे ताराची कडक चेतावणी पण आलेली आहे। शिवाय कामिनीने पण रचलेली भयानक योजना आता कमळीच्या जीवावरती येणार आहे। तर तयार राहा, कारण पुढचं तुम्ही चुकवलत तर भन्नाट ट्विस्ट मिस होईल। सिरियल कमळीमध्ये आगामी भागामध्ये आलेला आहे भन्नाट ट्विस्ट, जिथे कमळी आणि ऋषी एकमेकांच्या प्रेमात पडलेले आहेत, पण तिथेच नयनताराने दिली आहे मोठी ताकीद आणि कडक इशारा। माझ्या सुनेसाठी मी मनात खूप स्वप्न पाहिलेली आहेत, ती तू मोडू नकोस। मला माहिती आहे तू आणि कमळी, तू आणि ऋषी हे खूपच चांगले मित्र आहात, पण ही मैत्री दुसऱ्या नात्यामध्ये जाऊ नये। हे ऐकून कमळीचं हृदय तुटतं। नयनताराने अशी कडक शब्दामध्ये कमळीला ताकीद दिलेली असते। ही सगळी गोष्ट होते कशी, तर कमळीला कळलं की कॉलेजमधली कारस्थानं अनिकाने नव्हे तर तिच्या आईने आणि तिच्या नानीनेच केलेली होती। ती लगेच जाऊन आजीला सांगते। आजी म्हणतात की थांब, मी लगेच तिला विचारते, हिम्मत कशी झाली तुझ्याशी असं करण्याची। पण कमळी आजीला थांबवते आणि म्हणते की नाही आजी, अजून काही बोलू नका। खरंच अनिका सुधारलेली आहे की नाही, का हे फक्त नाटकच करते हे आपल्याला माहिती नाही। एका दिवसात एवढा बदल शक्य नाही। दरम्यान टीव्हीवरती सरोजा दिसते आणि आजी पण ते बघून भावूक होतात। आता मी माझी नात आणि माझी सून हे दोघांनाही परत आणणारच। तेव्हा आजोबाही खुश होतात, पण दुसरीकडे कामिनीच्या अंगात आग पेटलेली असते। ती ठरवते की मी त्या मुलीला शोधून काढून संपवूनच टाकेल, म्हणजेच की कमळीला। आता थेट स्केच आर्टिस्टकडे ती जाते आणि आईचा फोटो दिला तर तुम्ही मुलाचा किंवा मुलीचा स्केच काढू शकतास का। तेव्हा तो स्केचवाला पण होकार देतो आणि तेव्हा कामिनी खूप खुश होते आणि तिला असं वाटतं की आता माझं काम खूप सोपं होणार आहे। दरम्यान ऋषी अनिकाच्या ऐवजी कमळीकडे जाण्यापूर्वीच कमळी रागात असते। पोस्टर्स लावायचे होते आणि ऋषीला उशीर होतो, पण दोघांचे हात गोंदाने चिटकवलेले असतात। इथे निंगी त्यांना जवळ आणण्याचा प्रयत्न करत असते। हे दोघं कायमच चिटकले तर बरं होईल। हे बघून ऋषी पण लाजतो आणि कमळीला घरी डिनरसाठी तो रात्री बोलवतो, कारण ताराने पण तिला बोलवायला सांगितलेलं असतं। आता डिनरवरती तारा स्पष्टच कमळीजवळ बोलते की तुम्ही दोघे चांगले मित्र आहात, त्यात मला काहीच हरकत नाही, पण जर ही मैत्री पुढे गेली तर मला खूप हरकत आहे, कारण माझ्या सुनेसाठी मी वेगळे स्वप्न बघितलेले आहेत आणि हे कधीच होऊ शकत नाही। आणि हे ऐकून कमळीचं हृदय तुटतं आणि ती काही न बोलता त्याच्या घरातून बाहेर निघून जाते। आता प्रश्न असा आहे की हे ऐकून ऋषी आपल्या आईशी बोलेल का, की तो कमळीवरती आधीच प्रेम करत होता आणि तो तिला सोडू शकत नाही। 2 दिवसात स्केच पण इकडे मिळालं की कामिनी काय करणार, हे सगळं कमळीच्या जीवावर बेतणार आहे का। हे सगळं पाहण्याआधी आमच्या चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका। धन्यवाद।